संघादरम्यानची लढत मात्र आपण या मैदानावरती पाहतोय। पहा एकता संघाचा जर आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये विजयासाठी झुंजताना या संघाला आपण पाहिलं आणि याचं कारण होतं शिवशंभो संघाने केलेली धारदार गोलंदाजी आणि त्याचबरोबर त्याला मिळालेली क्षेत्ररक्षणाची योग्य साथ। एका माफक धावसंख्येचा सामना देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती रंगला होता। ही खासियत ठरली आजच्या दिवसातील। आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर नक्कीच साईकृपा संघ संपूर्ण ताकदीनिशी नक्कीच हा संघ या मैदानामध्ये नाहीये, कारण बरेचसे सिनियर खेळाडू या संघाचे अनुपस्थित आहेत, परंतु युवा खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेसाठी मी म्हणेन की कंबर कसली आहे आणि आतापर्यंत चांगला खेळ। कारण पहिला सामना जर आपण पाहिलं साईकृपा संघाचा पहिल्या 2 षटकात फक्त 10 धावा होत्या, तर अंतिम 2 षटकामध्ये तब्बल 32 धावा कुठून काढल्या। गोलंदाज या ठिकाणी अजय मॅन ऑफ द मॅच, ज्या खेळाडूला मागील म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं, तोच अजय या ठिकाणी मात्र गोलंदाजच्या बोगल्यावरती। पहिला चेंडू लेफ्ट अप ओव्हर द विकेट, पंचांच्या उजव्या बाजूना यावेळेस मात्र शफल केलाय क्रॉस द लाईन चेंडू, जमिनी लगतचा फटका, दूरवरचा अंतर क्षेत्ररक्षक या ठिकाणी गाठतोय। जोपर्यंत चेंडूची उचल होणार परत फेकी होणार तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी। श्रीकांत धावा एकवटल्या जात आहेत 2, एक पॉझिटिव्ह सुरुवात, एक सकारात्मक सुरुवात मिळणं गरजेचं आहे साईकृपा संघाचा जर आपण विचार केला। साईकृपा संघ आज काही सिनियर खेळाडू नक्कीच अनुपस्थित आहेत, परंतु युवा खेळाडू, युवा शक्ती आणि युवा खेळाडूंच्या गुणवत्तेवर या संघाची ही जी वाटचाल आहे या स्पर्धेतील ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत। टॅलेंटेड खेळाडू नक्कीच आहेत या संघामध्ये, गुणवान खेळाडू नक्कीच आहेत या संघामध्ये आणि या युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता मात्र या मैदानावर सिद्ध करावा लागेल। यावेळेस अगोदर माणूस बनवला होता मिड विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू वळवण्याचा पाहिलं अजयनं, चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि त्यावेळेस मात्र इथे फलंदाजानं ओळखलं, ड्राईव्ह केला, जमिनीलगतचा फटका पाहायला मिळाला। पहा एक जमेची बाजू साईकृपा संघाची की चेंडू कोणत्याही प्रकारे हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न दिसत नाहीये, जमिनीलगतचे फटके पाहायला मिळत आहेत। एकेरी दुहेरी धावांवरती देखील तितकाच विश्वास दर्शवला जातोय, कारण साधारणतः आपण पाहतो एकूण धावा झाल्या धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3 धावा। इथे मात्र लॉफ्ट काढायचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय, बॅटीचा आउटर एज, शॉर्ट थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मध्ये हा चेंडू गेला होता। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय, परंतु तोपर्यंत फलंदाजांना संधी मिळते, धावा एकवटल्या जात आहे 1 आणि या एका धावेच्या बरोबरीने संघ मात्र जाऊन पोहोचलाय बिन गडी बाद 4च्या घरात। बिन बाद 4 ही धावसंख्या धावफलकावरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एका फ्लाइंग स्टार्टची अपेक्षा जरूर असेल। यावेळेस पुन्हा एकदा पावलांचा वापर, सातत्यानं पावलांचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय। इथे मात्र चुकीच्या एंडला थ्रो केला गेलाय। आदित्य सारखा खेळाडू आहे, कदाचित एंड सिलेक्शन चुकीचं झालं, स्ट्रायकिंग एंडला संधी होती, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज हा अतिशय वेगाने दुसरी धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता आणि कदाचित 2 सलामीवीर फलंदाज बाबू आणि राणा हे 2 फलंदाज आपल्याला यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। मला वाटतं राणा आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, बाबू आहेत स्ट्रायकिंग एंडला आणि दोनही युवा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये साईकृपा संघासाठी। 6 धावा धावफलकावर आल्यात। यावेळेस मात्र इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, परंतु गॅप मध्ये चेंडू ढकलला गेला, पण तो वेग तितकासा नव्हता। आउटफील्ड मध्ये हा चेंडू मात्र जाऊन कुठेतरी थांबलाय आणि संधी मात्र फलंदाजांना मिळाली। प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स पाहायला मिळाले। पहिल्या 2 चेंडूवरती जमिनी लगतचे फटके खेळले, कोणत्याही प्रकारे चेंडू हवेमध्ये खेळण्याचा मानस दाखवला नाही दोनही फलंदाजांनी। त्यानंतर मात्र मनगटाचा वापर केला, अगदी उजव्या यष्टी बाहेरचे चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये वळवले आणि त्यानंतर मात्र हा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता, कव्हर आणि पॉइंटच्या मधून, कव्हर पॉइंटच्या मधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न केला गेला। 8 धावा धावफलकावरती आल्या। इथे जर एखादा मोठा फटका आला तर चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल, ज्या फ्लाइंग स्टार्टची अपेक्षा होती। इथे मात्र षटक होत आहे समाप्त, अक्षय आम्हाला इशारा करतायत, षटक समाप्तीची घोषणा। अंतिम चेंडूवरती मात्र कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज अजयचं। पहिल्या षटकाची सांगता होत असताना पॉवर प्ले मध्ये एकूण धावा एकवटल्या गेल्या 8 आणि या 8 धावेच्या सरासरीनं जर उर्वरित 4 षटकांमध्ये धावा आल्या तर 32 ते 35 पर्यंत नक्कीच मजल मारू शकतो साईकृपा संघ। परंतु एका संघाचा जर आपण विचार केला, पहिल्या विजयासाठी जरूर संघर्ष पाहायला मिळाला एकता संघाकडून, परंतु नेहमी आपण ज्या वेळेला पाहिलंय की एकता संघ आपला पहिला सामना जिंकतो त्यानंतर मात्र जी पॉझिटिव्ह एनर्जी या संघामध्ये येते, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संघ मात्र संपूर्ण ताकदीनिशी पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो। आदित्य देशमुख सारखा खेळाडू अनुभवी या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय। त्यानंतर जर आपण विचार केला तर बरेचसे असे खेळाडू आहेत
मला वाटतं अजिंक्य अजूनही या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्या खेळाडूची अनुपस्थिती, मी म्हणेन की फलंदाजी कुठेतरी कमकुवत करून दाखवते. परंतु आपण पाहतोय 38 सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेगला निलेश दिसले बऱ्याच दिवसानंतर मला वाटतं कमबॅक करतायत एकता संघातून. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर वैयक्तिक ओढ्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र वेगवान तेज तर राज गोलंदाजी. भारतीय संघाची जी जर्सी आहे ती जर्सी परिधान केली मेन इन ब्ल्यू. यावेळेस मात्र भारतीय संघाची जर्सी परिधान केल्यानंतर खऱ्या अर्थानं जी ऊर्जा, जी एनर्जी, जी ताकद तुमच्यामध्ये यायला पाहिजे ही ताकद मात्र या गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता आणि कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं मी म्हणेन राणा या फलंदाजाकडे. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. एकंदर रिॲक्शन, शारीरिक भाषा खेळाडूची नक्कीच या ठिकाणी सांगते काहीसा नाराज आहे. अपॉर्च्युनिटी, गोल्डन अपॉर्च्युनिटी होती या चेंडूला भिरकावण्याची, परंतु चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये. अशा संधी तुम्हाला प्रतिस्पर्धी संघ खूप कमी देणार आहे. ज्या वेळेला एकता संघ असेल तर एकता संघ नक्कीच तुम्हाला खूप कमी संधी देणार आणि मिळालेली प्रत्येक संधी ही तुम्हाला कन्वर्ट करता आली पाहिजे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं तर ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी होत असताना यावेळेस स्लॉट फुट टॉस चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय, गॅप मध्ये देखील चेंडू ढकललाय आणि क्षेत्ररक्षक आदित्य देशमुख मात्र एक सहज सोपा झेल मात्र पूर्ण केला जातोय. जसजसा चेंडू हवेमध्ये जात होता तसतसं असं वाटत होतं की कदाचित हा चेंडू सीमारेषा ओलांडणार की काय, परंतु सीमारेषेच्या अगदी लगत हा झेल पकडला गेला आणि फलंदाज मात्र बाद. जब शमशीरे ताने है माए भवानी, सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माए भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. Thank you. अब ये शीश ना थँक्यू डीजे तानाजी द अनसंग वॉरियर. खरं तर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित कोंढाणा किल्ला सर कशा पद्धतीने केला गेला याचं वर्णन मात्र या चित्रपटामध्ये. आणि खऱ्या अर्थानं नवचैतन्य, नव ऊर्जा निर्माण करणारी इथे मात्र सलग दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते आहे. दोनही सलामीचे फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. SK साऊंड अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर उदयजी पवार आणि त्यांची संपूर्ण टीम इथे मात्र आपल्याला नक्कीच या क्रिकेटमध्ये क्रिकेट आणि सुमधुर संगीत हे सुरू झालं. कॅरिबियन प्रीमियर लीग अर्थातच CPL वेस्ट इंडिज या ठिकाणी ज्या प्रीमियर लीग्स होतात त्या ठिकाणाहून मात्र क्रिकेट आणि डीजे ही संकल्पना सुरू झाली. त्यानंतर IPL मध्ये मात्र ही संकल्पना खूप गाजली आणि आज आपण पाहतो की अगदी लोकल क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, संधी होती रोख रक्कम 2222 रुपये पटकावण्याची, परंतु हा झेल सुटतोय. झेल सुटतं म्हणण्यापेक्षा प्रयत्न नव्हता एसटी रक्षकाचा आणि अशा वेळेला तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एकता संघ, बरेचसे नवोदित खेळाडू या संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. अमित पाटील यांची देखील अनुपस्थिती आपल्याला या संघामध्ये नक्कीच जाणवते, कारण हा असा खेळाडू आहे की नेहमी ऑन द टोस असतो, परंतु अमित पाटील नाहीये. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अजिंक्य सारखा चांगल्या फॉर्म मध्ये असलेला खेळाडू नाहीये. यावेळेस पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न, वेगवान तेज तर्रास गोलंदाजी होते एकता संघाकडून आणि तितक्याच वेगानं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू ठरते. एकता संघासाठी धावफलकावरती धावा आल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 गडी बाद 10 धावा. कमबॅक करवून दिले गोलंदाजानं, परंतु दुर्दैव 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीये आणि त्यामुळे गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत अद्याप पोहोचलेलं नाहीये. काय अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद आणि अंतिम चेंडूवर
एकेरी स्वरूपाची धाव, 2 एकेरी 2 विकेट्स आणि एका षटकामध्ये अवघ्या 2 धावा देत असताना एका गोल्डन षटकाची सांगता या गोलंदाजानं केली, परंतु दुर्दैवानं या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून panveltenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय, त्यामुळे विनंती आहे बरेचसे प्रेक्षक या स्पर्धा पाहतात, त्यांना फॉलो करतात. आज जर आपण पाहिलं तर panveltenniscricket.in न जवळपास 10 लाखांचा आकडा पार केलाय आणि एक मी म्हणेन की पनवेल टेनिस क्रिकेटच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेलाय. तर मी म्हणेन की युट्यूबच्या गणेश, येस, या ठिकाणी गणेश यांच्या माध्यमातून हे दुसरं षटक हाताळलं गेलं होतं आणि आता मात्र आदित्यच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 3रं षटक या ठिकाणी फेकण्यासाठी 3ऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. फ्लाइटेड चेंडू होता आणि जमिनीलगतचा फटका ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडकडे होता देवाचा वाण आणि देवानं मात्र कॉलिंग दिली आहे आणि त्या कॉलला मात्र चांगलं रिस्पॉन्ड केलं जात आहे. 2 धावा एकवटल्या जात आहेत. 2 युवा खेळाडू. इथे जर आपण विचार केला तर देवा चव्हाण अनुभवी खेळाडू, साईकृपा संघाचा गेली अनेक वर्ष सातत्यानं साईकृपा संघासाठी मात्र खूप काही योगदान या खेळाडूच्या माध्यमातून राहिले. 12 धावा धावफलकावरती आल्यात. क्रिकेटमध्ये एखादं षटक हे संपूर्ण सामन्याचं चित्र, चेहरा मोहरा बदलू शकतो, त्यामुळे त्या एका षटकाची वाट ही पाहावी लागेल साईकृपा संघाला. यावेळेस मात्र मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू तटवलाय. कृष्णा अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. अप्रतिम क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्षेत्रक्षण आणि अगदी सीमारेषेला कदा चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळते संधी. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा येत आहेत 14 धावा. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. निलेश सर्वात सिनियर मोस्ट खेळाडू यांच्याशी मात्र संपर्क साधला जातोय. फील्ड प्लेसमेंट मध्ये काय बदलाव होणं गरजेचं आहे याकडे मात्र लक्ष दिलं जात आहे. ऑफसाईडचं क्षेत्रक्षण आता मात्र थोडस ऑन साईडला वळवलं जात आहे. मला वाटतं विकी यांना क्षेत्ररक्षणामध्ये आणलं जात आहे. थोडंसं बदल क्षेत्ररक्षणामध्ये. शॉर्ट मिड विकेटला 38 सर्कल मध्ये नक्कीच प्लेयर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑन साईड रिझन मध्ये चेंडू वळवलाय, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पकडू चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र यावेळेस सिंगल एकेरी स्वरूपाच्या धावेवरती समाधान मानावं लागेल. सातत्याने तुम्हाला प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागेल. देवा चव्हाण या खेळाडूकडे मात्र अपेक्षेनं जरूर पाहिलं जाईल. साईकृपा संघाचा जर आपण विचार केला, या एका धावेनं 18 धावा धावफलकावरती आल्या. 15 धावा, माफ करा, 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र या खेळाडूकडनं अपेक्षा जरूर केली जाईल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. उजव्या हाताचे दोनही फलंदाज आहेत आणि एलआयजी एंड हा फलंदाजीचा एंड आहे. अर्थातच हायवे एंड कडनं गोलंदाजी केली जाते, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ही उपयुक्त खेळपट्टी. आणि इथे मात्र पूल केला गेलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आत, जेल सुटलाय आणि 6 महत्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. ही ताकद आहे देवाचा वाटची आणि ही अनुभव आहे आणि या अनुभवाचा फायदा मात्र आपल्या संघाला नक्कीच मिळतोय. या षटकारानं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 21 धावा. 3 गडी बाद 21, 2 गडी बाद 21. मला वाटतं रवी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, रवी रावत, आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र देवा चव्हाण. दबाव या ठिकाणी निश्चित असणार आहे गोलंदाज आदित्यवरती, परंतु अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची याची मात्र पुरेपूर जाणीव आहे. परंतु एक मोठा फटका इथून सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव काढण्याची संधी मिळवून देऊ शकतो. एक धाव घेतली आहे, थोडासा फंबल गणेश कडनं आणि त्याचा फायदा मात्र देवाला नक्कीच मिळतोय. 2 धावा इथे मात्र एकवटल्या जातात आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आल्यात. एखादा मोठा फटका नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. देवा चव्हाण मध्ये ती क्षमता आहे आणि अंतिम चेंडूवर सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यापेक्षा जर एखादा मोठा फटका शोधला गेला तर मात्र ती जमेची बाजू आपल्या संघासाठी नक्कीच असू शकते. यावेळेस मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू ढकललाय. कृष्णा अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय. जोपर्यंत चेंडूची उचल होईल, परतफेकी होईल, तोपर्यंत मात्र रवीकडे पुरेसा अवधी आहे. धावा एकवटल्या जात आहेत 2. प्रयत्न खूप चांगला होता देवा याचा. एक अतिशय उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी साकारत असताना देवा चव्हाण आणि रवी रावत यावेळेस मात्र आपल्या संघाच्या डावाला सावरत आहेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत.
त्या 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड, 8.33 ही सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. अंतिम षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा शोधण्याचा प्रयत्न असेल या दोनही खेळाडूंचा. क्षमता आहे या दोघांमध्ये, परंतु इथे मात्र तोंड द्यावं लागेल ते आघाडीच्या गोलंदाजाला. अजयनं पहिलं षटक हाताळलंय, एकूण धावा खर्च केल्या 8. दुसरं षटक हाताळलं गेलं जे या सत्रातील अप्रतिम षटक होतं. अवघ्या 2 धावा देताना 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज गणेशनं, आणि त्याच गोलंदाज गणेशवरती ते मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 25 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. साईकृपा संघाचा जर आपण विचार केला तर 15+ धावा या संघासाठी भक्कम स्थितीत करून देणाऱ्या असतील. 10 किंवा 12 धावा जरी आल्या तरी एक आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळू शकते. आणि जर 6 किंवा 6 पेक्षा कमी धावांमध्ये रोखलं गेलं तर मी म्हणेन की या सामन्यामध्ये पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल तो एकता स्पोर्ट्स कळंबोली संघ. सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूचा जर आपण विचार केला. अंतिम षटक या ठिकाणी गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. रखरखत ऊन, दुपारचं सत्र, घड्याळची वेळ आपल्याला नक्कीच दर्शवते. जवळपास दुपारचे 1:40 झाली आहेत आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेल्या स्वराज्य चषकासाठीची ही धडपड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. स्वराज्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ कळंबोली आयोजित मार्केटचा राजा पुरस्कृत स्वराज्य चषक 2021 ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. कपिलजी जमदाडे, त्याचबरोबर ओंकारजी बोराटे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आतोनात मेहनत या स्पर्धांसाठी घेतली, ज्यामध्ये गौरव गव्हाणे असतील, त्याचबरोबर बरेचसे असे आमचे आयोजक आहेत, युवा आयोजक आहेत की ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली. पंकज गाडगे असतील, अजित धुमाळ असतील, ओमकार धुमाळ असतील, प्रसाद राऊत असतील, प्रिन्स वर्मा, शरद चेट्टियार, या सगळ्यांचं खूप मोलाचं योगदान लाभलंय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आज ज्यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती लाभली, अर्थातच शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार आदरणीय बबनदादा पाटील साहेब यांचं देखील खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र थोडंसं मी म्हणेन की खराब क्षेत्ररक्षण, कारण या धावा रोखायच्या आहेत तुम्हाला मित्रांनो जर प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणायचा असेल. कारण स्ट्राईक रोटेट होणं पा रवी रावतचा जर आपण विचार केला तर या खेळाडूकडे देखील लेदरचा अनुभव आहे. डेक्कन जिमखाना साठी या खेळाडूंना लेदर क्रिकेट खेळलंय. पुणे डिव्हिजन मधून हा खेळाडू लेदर क्रिकेटसाठी प्रतिनिधित्व करतो. नक्कीच डेक्कन जिमखाना जर आपण पाहिलं तर लेदरचा खूप जुना क्लब आहे आणि या क्लबकडनं हा खेळाडू सातत्यानं नक्कीच आपण या खेळाडूला पाहिलं. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखी बाहेर निघतोय, ड्रिफ्ट होतोय चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय, पंच बाहेर निघतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेने मात्र संघ पुढे सरसावतोय. 28 धावा धावफलकावरती. पण पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर बॉडी लँग्वेज ऑन द टोज होती एकता संघाची, परंतु तिसऱ्या षटकानंतर जो षटकार आला त्यानंतर मात्र कुठेतरी थोडीशी ढिसाळ बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळाली. परंतु एकता संघ आहे, लढवाईच्या वृत्तीचा संघ आहे. मी एकता संघाची नेहमी तुलना ऑस्ट्रेलियन संघाशी करतो की ऑस्ट्रेलियन संघ जितक्या ताकदीनिशी प्रत्येक सामन्यामध्ये असतो, इथे मात्र चूक होती आहे. कदाचित पंचांचं बोट आकाशाकडे येणार, देवाचं वाण थोडंसं मी म्हणेन की पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय आणि फलंदाजाला इथे मात्र आपली विकेट गमावी लागते. रवी रावतसाठी मी म्हणेन की आत्मसमर्पण जरूर पाहायला मिळालं, कारण या क्षणाला तुमच्या विकेटपेक्षा महत्वाचं आहे ते धावफलकावरती धावा येणं. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी नौका फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आणखीन एक युवा खेळाडू साईकृपा संघाचा आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, परंतु रवी रावत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की खूप चांगली फलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून झाली. यावेळेस मात्र गोलंदाज गणेश शफल केला अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने चेंडू वळवला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक फकरू चेंडूवरती येत आहेत अतिशय वेगानं. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. पा या छोट्या छोट्या चुका साईकृपा संघाला येणाऱ्या कालावधीमध्ये महागात ठरू शकतात. 2 धावा होणं गरजेचं होतं इथे आणि रवी रावतचं मैदानावरती राहणं ही जमेची बाजू होती संघासाठी, परंतु थोडंसं लेझीनेस या ठिकाणी जरा दाखवला गेला. 30 धावा धावफलकावरती आल्या, 30 रन्स ऑन द बोर्ड आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
पण साईकृपा संघाचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होतो त्यावेळेला सुयोग दादाचं नाव नक्कीच घेतलं जातं. त्यानंतर मी म्हणेन की चेतन विभांडी हा एक असा खेळाडू साईकृपा संघाचा होता. त्यानंतर नक्कीच असे बरेचसे खेळाडू आहेत. मी म्हणेन की विजय या खेळाडूचा देखील उल्लेख होईल. धनंजय हिलाल या खेळाडूचा देखील उल्लेख होईल. म्हणजे असे दिग्गज खेळाडू या संघानं दिलेत. आणि आज मात्र जर आपण पाहिलं तर संपूर्णपणे कमान ही युवा खेळाडूंच्या हातामध्ये आहे. विष्णू बेचुकले अर्थातच पिन्या हा खेळाडू देखील आज या संघामध्ये अनुपस्थिती आपल्याला नक्कीच जाणवते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर हे असे खेळाडू होते की ज्यांनी एक काळ साईकृपा संघाला एका वेगळ्या उंचीवरती नेला होता. साईकृपा संघाचा एक वेगळा दर्जा या खेळाडूंनी मात्र नक्कीच केला होता. चेतन विभांडीचा जर आपण विचार केला तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळणारा, मला वाटतं कळंबोलीचं प्रतिनिधित्व करणारा तो पहिला खेळाडू होता. अगदी रत्नागिरी मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये देखील त्या खेळाडूंना खूप चांगला. त्यानंतर सुयोग दादांचा जर आपण विचार केला, सुयोग इंदुलकर मला वाटतं त्यांनी देखील खूप चांगलं योगदान कळंबोली क्रिकेटला दिलं. आणि ज्या वेळेला अगदी सुधागडच्या मैदानापासून हे खेळाडू साईकृपा संघाला एका वेगळ्या उंचीवरती नेणारे खेळाडू होते. परंतु एकता संघाचा जर आपण विचार केला तर एकता संघामध्ये देखील बरेचसे असे खेळाडू आहेत. आज सकाळी मला वाटतं रोहन शिरसाट हे देखील या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती उपलब्ध झाले होते. माजी संघनायक होते एकता संघाचे. आणि एकता संघातून जर आपण विचार केला तर नक्कीच असे बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांना एकता संघाला देखील खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यामध्ये निलेशजी दिसले असतील, अगदी आपल्या ठीक समालोचन कक्षाच्या समोर आहेत. त्यानंतर उमेश दिसले असतील. त्यानंतर जर आपण विचार केला तर अमित पाटील सातत्यानं या संघाकडनं खेळतायत. त्याचबरोबर आदित्य देशमुखचा अजूनही योगदान या संघाला लाभलेलं आहे. आणि अशा अनेक खेळाडू आहेत. मी म्हणेन की सुरुवातीचा जर अगदी सुरुवातीचा जर आपण काळ पाहिला तर प्रवीण खराटे देखील त्या संघासाठी खूप चांगलं योगदान होतं. आणि हे सर्व लिजेंड आहेत क्रिकेटचे, ज्यांनी कळंबोली क्रिकेटला एक मी म्हणेन की वेगळं अस्तित्व निर्माण करून दिलं. एकता संघाचा जर आपण विचार केला, त्याचबरोबर साईकृपा संघाचा विचार केला तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. आणि नौका फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवरती आहे. धावा आल्यात एकूण 31. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली, परंतु या धावा तुम्हाला डिफेंड करताना अप्रतिम गोलंदाजी या मैदानावरती नक्कीच करावं लागेल. ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्केट होतोय, लो राहतोय आणि उजव्या यष्टीच्या बाहेर देखील निघतोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इथे मात्र इशारा केला जातोय. आणि या अवांतर धावेनं का होईना संघ पुढे सरसावत असताना 32 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केले जाते. थोडंसं मी म्हणेन की दुपारचं सत्र सुरू आहे, रखरखत ऊन मैदानावरती आहे. इथे मात्र ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू वळवायचा होता, थोडंसं फंबल. आणि दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होईल. वाईडचा इशारा जरूर आलाय पंचांचा. आणि त्यानंतर काय इशारा असेल? वाईट +2 1+2 तर 1+2 आहे. पहा या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. हे चित्र आपण पाहिलं, त्यामुळे नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नॉट आउट आहे. स्ट्रायकिंग एंडला स्टंप डेट करण्यात आले होते. तिथे काय निर्णय आहे पंचांचा तो देखील तितकाच महत्वाचा आहे. वाईड हा चेंडू आहे डाव्या यष्टीला सोडून जाणारा. आणि त्यानंतर काय निर्णय येतोय पहा दोनही पंचाने. वाईड +2 1+2 = 3 म्हणजे 35. पण वाईड +1 आहे. आणि त्यानंतर मात्र एकता संघाचं ऑब्जेक्शन आहे की कदाचित स्टंप डेट करण्यात आले होते. काय निर्णय असेल नक्कीच संदीप मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात. कळंबोली क्रिकेट असोसिएशन कोर कमिटी सदस्य, कारण एका धावेला खूप महत्व आहे मित्रांनो. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एक धाव खूप महत्वाची आहे. आणि हा जो निर्णय आहे या निर्णयानंतर
ओमकार बोराटे देखील मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी विचार विनिमय चर्चा सल्ला मसलत नक्कीच केली जाईल. निर्णय झालाय आणि त्यानंतर पंच आमच्यापर्यंत नक्कीच निर्णय पोहोचवतील. वाईट +2. थँक्स. तर या 3 धावेनं साईकृपा संघ मात्र मजल मारतोय 35 या धावसंख्येवरती आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 35 रन्स ऑन द बोर्ड. संदीप टुबे धन्यवाद. आपण कळंबोली क्रिकेट असोसिएशन कोर कमिटी सदस्य संदीप यांना पाहिलं. त्याचबरोबर अध्यक्ष विजयजी खानावकर साहेब आहेत, उपाध्यक्ष हनुमंत चौधर आहेत. कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी नक्कीच खूप चांगलं योगदान कळंबोली क्रिकेटला आहे आणि आपण जर पाहिलं तर हे बदलतं स्वरूप कळंबोली क्रिकेटचं या सर्वांच्या अथक परिश्रमाचं यश आहे. इथे मात्र दोनही संघांचं देखील खूप खूप अभिनंदन, कारण जो निर्णय होता हा निर्णय मात्र दोनही संघाने मान्य केलाय. 3 धावा आल्यात, 35 धावांपर्यंत मजल मारली आहे. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र मोठा फटका खिचायचा होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आता मात्र पंचांचा काय इशारा येतोय, कारण एकच धाव असेल. येस, एकच धाव आहे. चेंडू डेट केला गेलाय आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा येतात. 36 धावा. 36 सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं एकता संघाला संघर्ष करताना 4 षटकांमध्ये अवघ्या 29 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. परंतु यामध्ये कौशल्य होतं शिवशंभो संघाच्या गोलंदाजांचं आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं. इथे मात्र साईकृपा संघाला आपल्या क्षेत्ररक्षणाचा आणि गोलंदाजीचा दमखम मैदानावर दाखवावा लागेल जर या धावा डिफेंड करायच्या असतील. परंतु ज्या फॉर्म मध्ये एकता संघ आहे त्या फॉर्म मध्ये या संघातील खेळाडू आहेत एवढे की इथे मात्र पॅड लाईनला चेंडू आदळला जातोय. पिचिंग पाहिली, लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि लेग बायचा मात्र या ठिकाणी इशारा येतोय. अंतिम चेंडूवरती देखील मिळते एकेरी स्वरूपाची धाव. खेळाचा पूर्वार्ध इथे मात्र होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ताखेर धाव फलकावरती धावा येत आहेत 37 आणि विजयासाठी मात्र लक्ष असेल ते 38 धावांचं. 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. 24 चेंडू 38 धावा. वेळेन की एक सन्मानजनक धावसंख्या जरूर या ठिकाणी उभारली गेली आहे, पण तो आता मात्र गरज असेल ती या धावा डिफेंड करण्याची. एकता संघ मागील सामन्यामध्ये केलेल्या चुका या ठिकाणी भरून काढणार का आणि या सामन्यामध्ये या 38 धावांचा यशस्वीपणे पाठलाग करणार का हे मात्र येणारा कालावधी आपल्या समोर नक्कीच चित्र स्पष्ट करेल. या दरम्यान विनंती असेल संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि दगडीचाळ मित्रमंडळ कळंबोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. थोडासा अवधी आपल्याला मिळतोय तर जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे. तेरे बिना दिल कहीं
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून जरूर ऐकलं. पण ही समयसूचकता आहे. एस के साऊंड अँड इव्हेंट्सचा जर आपण विचार केला, मैदानावर संघ आहे साई कृपा आणि साईबाबांचं अतिशय सुंदर गीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहिलं. आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे एस के साऊंड अँड इव्हेंट्सची. आणि त्यामुळेच एक वेगळं माहोल, एक वेगळं चित्र आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतं. क्रिकेट त्याचबरोबर कर्णमधुर सुमधुर संगीत आणि समयसूचकता. मैदानावर काय सिच्युएशन आहे, काय इक्वेशन आहे हे देखील पाहिलं जातं. म्हणजे समालोचक आणि स्कोररांचं जशी करडी नजर मैदानावर असते, मी म्हणेन की त्याच्यासोबत आणखीन एक व्यक्ती या मैदानावरचे जे काही घडतंय त्याकडे करडी नजर ठेवून असतो आणि तो म्हणजे आमचा डीजे ऑपरेटर. तर गुड जॉब. खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग आपण पाहायला मिळते आणि ही खासियत आहे एस के साऊंड अँड इव्हेंट्स. उदय पवार यांच्या पठडीमध्ये तयार झालेले हे सर्व आमचे डीजे ऑपरेटर आहेत. तर नक्कीच आपलं देखील खूप खूप कौतुक आहे. मुन्ना मायकल देखील आमच्या समोर जुळले गेलेत. आपलं देखील सरचं स्वागत आहे. खूप चांगला कॅमेरा वर्क आणि त्याचबरोबर बाबू आमचे टेक्निकल साईट सांभाळताना. आणि आज मात्र विनोद यांची उपस्थिती आहे आणि सोबत आहेत आमच्या महेश मोरे. महेश मोरे देखील आमच्या समोर जुळले गेलेत. पहा हे आमच्या पडद्यामागचे कलाकार आहेत. तुम्ही जी काही किमया पडद्यावरती पाहता त्या किमयाच्या पाठीमागे या कलाकारांचं योगदान खूप महत्वाचं आहे. इथे संधी निर्माण झाली आहे. देवा चव्हाण लेट होत आहेत. मला वाटतं पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू लागणं गरजेचं होतं, परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं. परंतु कौतुक मी करेन फकरू याचं देखील. काय वेगानं, चित्त्याच्या वेगाने इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. पण सामना खूप महत्वपूर्ण आहे. श्रीकांत मुळे आमच्या समोर जुळले गेलेत. मध्यान्ह भोजन आटपून पुन्हा एकदा एक नव्या उमेदीने, नव्या ताकदीनं रविराज देखील आमच्या समोर जुळले गेलेत. आणि हे जे टीम आहे, हा जो परिवार आहे, म्हणेन की ज्या ज्या वेळेला क्रिकेटचा सीझन येतो त्या त्यावेळेला हे चेहरे आम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. एकत्रपणे काम करण्याची संधी मिळते. खरं पाहता कामानिमित्त थोडासा कमी वेळ कळंबोली क्रिकेटला द्यायची मुभा मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा फकरू मोठा फटका खेळण्याचा मानस होता, परंतु बॅटीचा लीडिंग एज. पण जर आपण एनर्जी पाहिली साईकृपा संघाची, युवा खेळाडूंचा भरणा आहे. आपण उल्लेख केला होता विष्णू बेचुकले यांचा. संघामध्ये कदाचित आज काही वैयक्तिक कारणास्तव संघामध्ये नाही आहेत, परंतु बाहेरून पूर्ण सपोर्ट हा त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्या संघातील खेळाडूंना दिला जातोय. आणि युवा खेळाडूंना जो आत्मविश्वासाची गरज आहे तो आत्मविश्वास मात्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिला जातोय. यावेळेस रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. काय या खेळाडूला कळंबोली क्रिकेटचा स्टायलिश खेळाडू म्हटला जातो. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याची गरज होती का, हा देखील प्रश्न केला जातोय. पण जर प्रॉपर क्रिकेटिंग फटके आदित्यने मैदानावरती दाखवले ना, तर मी म्हणेन की या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडू सारखा स्टायलिश खेळाडू मी म्हणेन आजच्या संपूर्ण दिवसभरात तुम्हाला सापडणार नाही. फक्त या खेळाडूंना आपल्या बेसिक वरती ध्यान देणं गरजेचं आहे. त्याचे जे स्ट्रॉंग झोन आहेत, त्याचे जे फटके आहेत, ते फटके मात्र त्याने इथे जर दाखवले तर नक्कीच आपल्या संघासाठी ती एक जमेची बाजू ठरू शकते. ते मात्र गोलंदाज चांगली किमया आपल्या संघासाठी जरूर करतोय. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाजी ही देखील जमेची बाजू मानली जाते. साईकृपा संघाचा जर आपण विचार केला तर या धावा डिफेंड करण्यासाठी कंबर कसली आहे या युवा गोलंदाजांनी आणि आदित्य सारख्या खेळाडूला. परंतु हरकत नाहीये, 1 आणि 2 चेंडू तुमचे निर्धाव जाणार, यात काही दबाव घेण्यासारखा नाहीये, कारण या खेळाडूमध्ये ताकद आहे, स्ट्रेंथ आहे. आता मात्र चेंडू हवेमध्ये. देवा संपूर्ण ताकदीनिशी झेल खाली येण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि इथे मात्र महत्वपूर्ण विकेट गमावली आहे एकता संघानं. फलंदाज बाद होतोय आदित्य देशमुख. आणि इथे मात्र पहिला फलंदाज गमावला गेलाय. फकरू या फलंदाजाची आता मात्र संपूर्णपणे मी म्हणेन की जबाबदारी वाढते. इथून हा सामना तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. पण एकता संघामध्ये आज अजिंक्य नाहीयेत, अमित नाहीयेत आणि या 2 खेळाडूंची अनुपस्थितीमध्ये आदित्यवरती जबाबदारी होती. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू सलग निर्धाव फेकल्यानंतर दबाव निर्माण केला फलंदाजावर आणि भाग पाडलं चुकीचा फटका खेळण्यासाठी. मी म्हणेन की भाग पाडलं या ठिकाणी. परंतु आता थोडासा संयम या मैदानावरती नक्कीच दाखवावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज फकरू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज अभिजित.
तर अर्थातच अभिजित आणि फकरू या दोन खेळाडूंना येणाऱ्या चेंडूंचा कशा पद्धतीने सामना करणार. धावा फार जास्त नाहीयेत, अवघे 38 धावांचं लक्ष तुम्हाला काढायचं. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय. ड्रिफ्ट पाहायला मिळालं आणि याचा परिणाम हा चेंडू अवांतर घोषित केला पंचांनी. अवांतर धावे नका होईना, धावफलक हालता लागणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. लक्ष फार मोठं नाहीये एकता संघासाठी, कारण 24 चेंडू आणि 38 धावा, अवघा 14चं अंतर आहे. एकाच षटकार हे अंतर नक्कीच कमी करू शकतो. यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये, पॉइंट रिजन मध्ये डी पॉइंटला चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे युवा क्षेत्ररक्षकाकडून. आणि अंतिम चेंडूवरती आलेल्या या सिंगलना एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं एक षटकाच्या समाप्ती अखेर 6 धावा होत्या आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रत्युत्तर दाखल एकता संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या एक गडी बाद 4. संघर्ष संघाचा संघनायक इथे आलेला आहे. तर विनंती असेल दगडीचाळ संघाच्या संघनायकाला, शेवटची पुकार आहे मित्रांनो आपल्यासाठी, आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. हीरे ताने है माहे भवानी, नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माय भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. थँक्यू डीजे. तर खऱ्या अर्थाने इथे मात्र समशेरी ताणाव्या लागतील एकता संघातील फलंदाजांना. क्षमता आहे या संघामध्ये आणि या संघानं मात्र सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा मानस, कदाचित शरीराचा वेध घेणारा चेंडू असणार आहे, परंतु इथे मात्र पंचांचा बोट उंचावला गेलाय आणि ज्या विकेटसाठी जाळ बेंडला गेला होता अर्थातच तो फलंदाज इथे मात्र बाद होत आहे. फकरू बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा फलंदाज गमावलाय तो एकता संघानं. हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माय भवानी. थँक्यू डीजे. तर इथे मात्र गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. फार रखरखता उन्हामध्ये सुरू असलेली दोन ताकदवर संघांमधली ही लढत आपण मैदानावरती अनुभवतोय. खऱ्या अर्थानं दोनही संघानं मात्र समशेरी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून ताणल्या गेल्यात एकमेकांवरती, परंतु इथे थोडासा दबाव एकता संघावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दबावामध्ये जो संघ आपला सर्वोत्तम खेळ मैदानावर करतो तोच संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असतो. एकता संघामध्ये तो दमखम आहे. आघाडीचे 2 फलंदाज जरी गमावले असले तरी इथून कमबॅक करण्याची क्षमता या संघातील खेळाडूंमध्ये आहे. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि आल्या आल्या या खेळाडूंना मात्र जमिनीलगतचा फटका दाखवत असताना आपला कॉन्फिडन्स काय हे मात्र दाखवून दिलं. याच खेळाडूंना मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट केला होता. म्हणजे कॉन्फिडन्स जो आहे या खेळाडूचा नक्कीच एका वेगळ्या उंचीवरती. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे या खेळाडूची आणि या 2 खेळाडूंचं मैदानावरती राहणं मी म्हणेन की एकता संघासाठी कुठेतरी आशेचं किरण नक्कीच असणार आहे. 2 धावा आल्या 2 चेंडूवरती आणि सातत्यानं गरज नाहीये की प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार आणि षटकार लगावा. लक्ष फार मोठं नाहीये. 24 चेंडू 38 धावांचा जर आपण विचार केला तर एखाद्या षटकामध्ये एक्सेलरेट करून जो धावांचा जो गॅप आहे तो गॅप मात्र कंप्लीट केला जाऊ शकतो. गरज आहे ती भागीदारीची आणि ती महत्वपूर्ण भागीदारी यावेळेस मात्र मैदानावर होणं गरजेचं आहे. इथे मात्र चांगला फटका आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे संधी निर्माण झाली आहे. पंचांकडे अपील आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. आणखीन एक विकेट गमावला गेलाय तो एकता संघाच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र अतिशय सुमधुर संगीत आपण ऐकलं, परंतु थोडंसं मी म्हणेन की खराब क्रिकेट एकता संघाकडून. या 2 धावा व्हायला हव्या होत्या, कारण बघा फलंदाज स्ट्रोक खेळतोय आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण करतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज इथे पोहोचू शकत नाहीये. मी म्हणेन की थोडंसं खराब क्रिकेट, थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. तो अभिजित याच्याकडनं पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडला. बॅग ड्रॅग करणं आणि जर गरज असेल तर डाईव्ह लगावणं ही देखील जमेची बाजू ठरू शकली असते, परंतु अभिजितनं मात्र स्वतःला सांभाळलंय. कारण स्वतःला सांभाळा मित्रांनो, क्रिकेटची स्पर्धा पुढच्या आठवड्यामध्ये देखील होईल, परंतु जर तुम्हाला शारीरिक दुखापत झाली, इजा झाली, तर मात्र ते तुमच्या पाठीशी कायमचं राहून जाईल. आज जर आपण पाहिलं तर किरण ढेंबरे संघर्ष संघामध्ये उपस्थित आहे, परंतु इंजर्ड असल्यामुळे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नाहीये. काल आपण पाहिलं चंद्रकांत गावडे इंजर्ड आहे. मी म्हणेन की मला वाटतं प्लास्टर होतं त्याच्या चेहऱ्याला, तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये होता. म्हणून अशा खेळाडूंना मी सांगेन की थोडासा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा नव्या दमखमने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. बहुधा अभिजितने देखील हेच केलं, कारण डाईव्ह लगावली असती तर नक्कीच तो पोहोचू शकला असता मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यानं बॅट देखील ड्रॅग केली नाहीये आणि ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न हे कोणत्याही प्रकारे पाहायला मिळाला नाही. इथे मात्र चेंडू हवेमध्ये पहा, एका हातात जेल घेण्याचा प्रयत्न होता. काल प्रमोद इंगळेनं ही किमया मैदानावरती केली. रोख रक्कम 2222 रुपयाचा मानकरी ठरला. आणि आज मात्र हा प्रयत्न, कारण खुशी एंटरप्राइजेस अर्थातच प्रिन्स वर्मा आणि शरद चेट्टियार यांच्या माध्यमातून एका हातात जेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाला देखील 2222 रुपयाचा प्राइज आहे. तर इथे पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मी स्वयंसेवकांना विनंती करतो, धावफलकावरती धावा आहेत 8 धावा, 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर विजयासाठी लक्ष गाठायचं 38 धावांचं, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावा, प्रतिषेधक 15ची सरासरी. इथून मात्र गणेश या खेळाडूवरती पूर्णपणे भिस्त असेल. या खेळाडूमध्ये दमखम आहे. एकंदर जो खेळ आतापर्यंत या खेळाडूचा या स्पर्धेमध्ये आपण पाहिला तर या खेळाडूमध्ये तो दमखम आहे. असं म्हटलं जातं ना की तुम्हाला प्रसिद्ध होण्यासाठी अगोदर स्वतःला मैदानावरती सिद्ध करावं लागेल. सिद्ध व्हा म्हणजे तुम्ही प्रसिद्ध आपोआप व्हाल. एक नामी संधी या खेळाडूसाठी आली आहे. एकता संघ अडचणीमध्ये आहे. गणेश सारखा मी म्हणेन की गुणवान खेळाडू एकता संघाकडून नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आघाडीचे 2 महत्वपूर्ण फलंदाज गमावल्यानंतर, 3 महत्वपूर्ण फलंदाज गमावल्यानंतर इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे एकता संघ. आदित्य बाद झाला, त्या पाठोपाठ फकरू देखील बाद झाला आणि अभिजित धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतला. इथून मात्र येणारे 12 चेंडू, 30 धावांची गरज आहे. 38 धावांचं लक्ष आहे. 37 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या साई कृपा संघाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज अली. अलीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुपारचं सत्र, रखरखत ऊन आणि एक श्वान देखील मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये श्वान येतो ना त्यावेळेला तो तुमच्यासाठी लकी सिम्बॉल असतो. एकता संघासाठी हा श्वान नक्कीच लकी ठरणार का? कारण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लकी असतं. आपण नेहमी ज्या ज्या वेळेला उल्लेख करतो ना त्या वेळेला श्वानचं मैदानामध्ये येणं हे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मी म्हणेन की जमेची बाजू असते. क्षमता आहे फलंदाज गणेशमध्ये, परंतु तुमच्यामध्ये फक्त क्षमता असून चालणार नाही, तर ती क्षमता तुम्हाला मैदानावरती सिद्ध करावी लागेल. अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज गणेश. गणेश ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये होता त्या वेळेला गणेशने मात्र खूप चांगली कामगिरी केली. यावेळेस अलीच्या हातामध्ये चेंडू आहे. पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर. युवा गोलंदाज आहेत आणि सातत्यानं विविध ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे युवा खेळाडू सातत्यानं त्या स्पर्धांमध्ये शिरकाव करतात, त्या स्पर्धांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतात आणि त्यामुळे कळंबोली क्रिकेटचं देखील खूप मोठं मुलाचं योगदान आहे की दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यावेळेस मात्र उजव्या बाहेरचा चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डावकुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होता आणि ज्यावेळेला हायवे एंडकडनं गोलंदाजी केली जाते त्यावेळेला मात्र उजव्या हाताचे फलंदाज साठी उपयुक्त ही खेळपट्टी मानली जाते.
आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज गणेश स्ट्रायकिंग एंडला आलाय आणि इथून उर्वरित 4 चेंडूंमध्ये या खेळाडूकडनं किमान 2 मोठे फटके अपेक्षित नक्कीच असतील. जर 2 फटके गणेशनं या ठिकाणी मैदानावरती लगावले तर मी म्हणेन की एकता संघ संपूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये पुन्हा पुनरागमन करू शकतो. तो दमखम एकता संघामध्ये आहे आणि तो दमखम मात्र या मैदानावरती दाखवावा लागेल. अली सारख्या युवा गोलंदाजावरती ज्याच्याकडे टॅलेंट आहे परंतु मी म्हणेन की अनुभव थोडासा कमी आहे आणि अनुभव आणि टॅलेंट हे कशा पद्धतीने इथं दाखवलं जात आहे. पण तो आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अलीनं मी म्हणेन की आउटस्टँडिंग गोलंदाजी केली आहे. आउटस्टँडिंग अप्रतिम गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं आणि का संघनायकानं या खेळाडूची निवड संघामध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाज आदित्य सारखा त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवला होता आणि तिथून खऱ्या अर्थाने मी म्हणेन की पाया रचला गेला होता. यावेळेस मोठा फटका मिस टायमिंग होतोय. थोडंसं मी म्हणेन की मिसकम्युनिकेशन 2 क्षेत्ररक्षकांमध्ये मी म्हणेन की बॅलन्स बिघडला होता क्षेत्ररक्षकाचा. कारण ज्या पद्धतीनं त्यानं टेक ऑफ घेतला होता झेलकडे जाण्यासाठी तिथे थोडंसं मी म्हणेन की बॉडी बॅलन्स बिघडला. तिथून मात्र संधी मिळाली फलंदाजांना परंतु धावफलकावरती धाव फक्त एकच आली आहे आणि इथे मात्र 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूंमध्ये काय किमया गणेश मैदानावरती दाखवणार ते मात्र हा जबरदस्त फटका आहे. रवी रावत जेल खाली येतोय. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये आणि आता मात्र या 38 धावा एक मोठा डोंगर नक्कीच वाटायला लागलाय तो एकता संघासाठी. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून जरूर ऐकलं परंतु यावेळेस मात्र कृष्णा मैदानाच्या आतमध्ये आलेला मोठा फटका खेळायचा मानस. देवा अतिशय वेगाने चेंडूवरती जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मात्र इथे 2 महत्वपूर्ण विकेट गमावल्यात एकता संघाने आणि पूर्णपणे कारण की या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना पुन्हा एकदा साई कृपा क्रिकेट संघ कळंबोली. तर नक्कीच या ठिकाणी साईकृपा संघाच्या पाठीराख्यांना मात्र जल्लोष करण्याची संधी नक्कीच या ठिकाणी मिळते आणि खऱ्या अर्थानं या युवा खेळाडूंचे दिवाने चाहते साईकृपा संघाच्या पाठीराख्यांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकाचा खेळ अंतिम षटक घेऊन गोलंदाज राणा विजय राणा सज्ज होत आहेत आणि आता मात्र 6 चेंडू विजयासाठी इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 27 धावांची गरज अजूनही आहे. 6 चेंडू 27 पंच. पहिला चेंडू अवांतर. पहिला चेंडू अवांतर या ठिकाणी नक्कीच फेकला जातोय. आघाडीचे 5 फलंदाज गमावले गेलेत एकता संघाकडून. नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ते मात्र लीडिंग एज आणि संधी जरूर होती परंतु ही संधी गमावली गेली आहे. विजय राणा काहीसा नाराज आहे आणि का असू नये कारण एखादा गोलंदाज हा तेव्हाच यशस्वी गोलंदाज ठरतो ज्यावेळेला त्याला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. प्रयत्नांची पराकाष्ठा सातत्यानं केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. तिखट मारा या ठिकाणी केला जातोय साईकृपा संघाच्या सर्वच युवा गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि आता मात्र डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. पण
ज्या षटकातील जर आपण विचार केला तर एक चेंडू झालाय, 2 धावा आल्यात, इक्वेशन होतं 6 चेंडू 27 धावांचं. आता मात्र 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5-25 इथून देखील सामना कोणत्याही बाजूला झुकू शकतो, कारण डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव. टायमिंग साधता आला नाहीये अचूक, आणि त्यामुळेच की काय फक्त एकेरी स्वरूपाची धाव मिळते. या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या 14 अजूनही 24 धावांची गरज. उर्वरित समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू. 4-14चं समीकरण आहे. विजय राणा एक वेगवान तेज तर्राच गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. पॅडलाईनला चेंडू केला होता, मनगडाच्या साह्यानं केवळ वृष्ट वर्क पाहायला मिळालं, सिंगल. पण यावेळेस तुम्हाला जमिनीलगतचे फटके खेळून विजय संपादन करता येणार नाहीये. इथून तुम्हाला हवाई फायर करावी लागेल. अजूनही जर आपण विचार केला तर 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. धाव संख्या धावफलकावरती 15, म्हणजे अजूनही 23 धावांची गरज 3 चेंडूमध्ये. तो बॅटिंग कॉन्फिडेंटली होत नाहीये. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि त्यानंतर मात्र साईकृपा संघाच्या गोलंदाजांनी केलेली धारदार गोलंदाजी याच्या बळावरती मात्र हा सामना, या सामन्याचा कल आता मात्र झुकतोय, तो अर्थातच साईकृपा संघाच्या बाजूने. युवा जोश, युवा शक्ती आणि युवा खेळाडूंच्या दमदार खेळाच्या बळावरती साईकृपा संघ मात्र या स्पर्धेमध्ये जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झाले षटकातील, 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज विजय राणानं. तर मात्र मोठा फटका जरूर येतोय, परंतु उशीर झालाय आणि तो देखील सीमारेषेलगत अडवला जातोय. अल्ली यांच्या माध्यमातून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा जरूर 2 एकवटल्या जात आहेत, परंतु या 2 धावेनं केवळ पराभवाचं अंतर कमी केलं जाईल. तुम्हाला पराभव टाळता येणार नाही. कदाचित अंतिम चेंडू या ठिकाणी असेल. मोठा फटका खेळण्याचा मानस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. कॉट अँड बोल्ड, फलंदाज बाद, आणि याचबरोबर हे सत्र देखील या ठिकाणी समाप्त होत आहे आणि विजय मात्र संपादित केला जातोय. तो साईकृपा मित्रमंडळ कळंबोली विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी फलंदाज मात्र अंतिम चेंडूवरती बाद झाला आणि त्याचबरोबर साईकृपा संघाने मात्र विजयावरती शिक्के मोतार्प केला आपल्या. तर विनंती असेल साईकृपा संघ आपले 2 खेळाडू पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. साईकृपा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपले 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून पाठवून द्यायचे. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. आणि येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती मराठीचा अतिशय गोड आवाज, अर्थातच युवा समालोचक रविराज आणि त्यांच्या समवेत श्रीकांत बोळेक.